नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे बळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 31 मार्च. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच मित्रांनो, मी काल दिलेल्या अंदाजानुसार त्या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडला असून कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच पुणे, नाशिक, धुळे व इतर अजून काही जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार गारपीट झाली आहे. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच नंदुरबार, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात या दिलेल्या भागात किंवा दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 1, 2, 3 एप्रिल या तारखेदरम्यान राज्यात बऱ्याच जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. या काळादरम्यान बऱ्याच ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच दिनांक 1 एप्रिलपासून पुढील 6 ते 7 दिवस राज्यात खान्देश विभागाकडून भाग बदलत रात्रीच्या व दिवसाच्या तापमानात बरीच घट दिसून येईल. दिनांक 5, 6, 7 एप्रिल रोजी खान्देश, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, सातारा, अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यांच्या रात्रीच्या तापमानात बरीच घट होईल. त्यापैकी काही ठिकाणी पहाटे सौम्य थंडी सदृश्य स्थिती जाणवेल. मित्रांनो, सध्या अवकाळी पावसात विजा पडण्याचे प्रमाण थोडेसे जास्त असल्यामुळे आपण आपली काळजी घ्यावी व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी. तसेच मित्रांनो, काही जण अवकाळी पाऊस कमी राहील असे वारंवार सांगत होते. तेच लोक आता गारपीट व पावसाबद्दल बोलू लागले आहेत. शेतकरी मित्रांनो, आपण सुज्ञ आहात, त्यामुळे आपणाला जास्त काही सांगणे गरजेचे वाटत नाही. तसेच आज जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यात काही ठिकाणी बर्फ किंवा पावसाची शक्यता राहील. तसेच राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. तसेच पश्चिम बंगाल या राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पूर्वोत्तर राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच ओरिसा राज्याच्या काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच आंध्र प्रदेश चा उत्तर भाग, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक या राज्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.